अथर्व, हा अस्थि कलश विसर्जन होईपर्यंत मी माझ्या जवळच ठेवते, म्हणजे दादासाहेबांचं अस्तित्व माझ्यासोबत राहील. चला. अजिबात नाही. म्हणजे गुरुजींनी सांगितलंय ना, अस्थि कलश घराबाहेरच ठेवायचा. हा एक कलश इथेच ठेवावा लागेल. ही मीरा माझ्या कामाच्या मध्ये काय येते? हिला हिला काही समजलंय का? आईसाहेब, मी समजू शकते तुमच्या भावना, मी समजून घेते. हे बघा, दादासाहेबांचं अस्तित्व फक्त या अस्थि कलशात नसून आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये, आपल्या आठवणींमध्ये. आईसाहेब बरोबर आहे आई. बाबांचं अस्तित्व या घरातून कधीच जाणार नाही. तू आज चल, आराम कर, चल. नेमकं या अस्थि कलशात काय असेल? मीरा आणि मंजिरी या दोघी या अस्थि कलशाच्या मागे का लागल्या आहेत? मला असं वाटतंय की या दोघींना अस्थि कलशात खडा आहे हे समजलंय. या घडीला त्या दोघी माझ्यापेक्षा वरचढ असल्या तरी सुद्धा माझ्यासाठी माझा खडा महत्वाचा आहे. आता कलशातून खडा काढणं अजूनच कठीण झालंय. काय करू? काहीतरी करावंच लागेल. तो खडा जर का लवकर मिळाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. मॅडम, 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 का आलेस इकडे? मला माहित आहे. काय माहिती? मला माहित आहे की दादासाहेबांना तुम्ही मारलाय. हो. काही पुरावा आहे तुझ्याकडे? माया, तुझ्या त्या सासूप्रमाणे आणि त्या मीराप्रमाणे तोंडाची वाफ वाया घालवू नकोस. हा, एक गोष्ट लक्षात ठेव. तुलाही माहिती आहे, जर का तू जास्त तोंड उघडलंस तर मी तुझा जीव घेऊ शकते. नाही 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 मॅडम, प्लीज 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 प्लीज, मी तुमच्या पाया पडते मॅडम, प्लीज. पण प्लीज मला मारू नका, मला मारू नका प्लीज. हे बघा, तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही मला एकदा मागे म्हणालेलात की एक दिवस येईल आणि मग तुम्ही या घरातल्या सगळ्यांचा जीव घ्याल. आणि मला कळतंय की ती वेळ आता आली आहे. पण मॅडम प्लीज प्लीज मला 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 मारू नका. हा, माझा काही संबंध सुद्धा नाही आहे घराशी, म्हणजे काहीच नाही. आणि तुमच्याशी काही पर्सनल वाद सुद्धा नाहीये. पण तुम्हाला जर असं वाटलं असेल की आता या दरम्यान मी तुम्हाला हर्ट केलंय किंवा तुम्हाला मी धमकी देते जे मी नाही देते तर प्लीज, असं माझा कुठलाही हेतू नव्हता. आय एम सॉरी. प्लीज प्लीज, पण मला मारू नका प्लीज प्लीज. मॅडम प्लीज. हां मॅडम, ऐकताय ना मॅडम? प्लीज 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 डोंट किल मी मॅडम. प्लीज प्लीज, आय वॉन्ट टू लिव्ह. प्लीज. स्मरणशक्ती चांगली आहे तुझी. या घरातल्या प्रत्येकाला मी मारणारच आहे आणि त्यात तुझाही नंबर होता. पण आता तू एवढ्या विनवण्या करतेस म्हटल्यानंतर विचार बदलायला हरकत नाही. चल, माफ केलं तुला, सोडलं तुला. थँक्यू. तुमचे आभार मी कसे म्हणून मला कळतच नाहीये. आभार कसे मानायचे ते मी सांगते ना तुला. तुला माझं एक काम करावं लागेल. हो हो हो, तुम्ही जे म्हणाल ते आपण करू. तुम्ही सांगा. ऐक मग, नीट लक्ष देऊन ऐका माया. एकही चूक होता कामा नये. आज रात्री 12 वाजेपर्यंत घराबाहेर जो अस्थि कलश आहे
त्याच्यासारखा हुबेहूब एक कलश तयार करायचा आणि रात्री सगळे झोपल्यानंतर खऱ्या कलशाच्या जागी तो कलश नेऊन ठेवायचा आणि खरा कलश घराच्या मागे ठेवायचा. चूक झाली तर परिणाम तुलाच भोगावे लागतील, कळलं? हो हो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव माया, ही गोष्ट घरातल्या कोणालाच कळता कामा नये. नाही नाही नाही. आता काहीही झालं तरी मी माझी शक्ती परत मिळवणारच. मीरा आणि अंबिका, आता तुम्ही फक्त बघत राहा माझा खेळ कसा सुरू होतो ते. ओ माय गॉड, मी खरंच दादासाहेबांचा अस्थि कलश घेऊन फिरते. किती हॉरिबल आहे. एकतर मंजिरीने त्यांना मारलंय आणि त्या सगळ्यामध्ये मी तिला हेल्प करते. एक मिनिट, दादासाहेबांचा आत्मा परत आला तर नाही, मला काही होणार नाही ना? या अस्थि कलशातून असे आत्मे पण बाहेर येतात का? नाही 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 माया, माया ओव्हर थिंक करते. असं 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 काही नाही होणार आहे. असं काही नाही होणार आहे, कारण की मंजिरी स्ट्रॉंग आहे. ती सगळं हँडल करते आणि ती तुला पण वाचवेल. ओके ओके, ह्याला आपण खाली ठेवूया. ओके 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 ओके, डन. एक मिनिट, पण मंजिरी पण करू शकत होती ना? तिने मला का सांगितलं? माझ्यासोबत काही गेम तर खेळत नाहीये ना? नाही 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 माया, माया तू ओव्हर थिंक करतेस. असं काही होणार नाही, असं काही होणार नाही. पण या अस्थि कलशात अस्थिच आहेत ना, की अजून काहीतरी? नाही नाही, मी का ओव्हर थिंक करते माया? चिल चिल, मी माझं काम केलंय. ओके डन, जाऊ दे, आपण जाऊया. ताई, हा कलश इथेच आहे, मंजिरी इथे नाहीये. याचाच अर्थ तो खडा आता इथे सुरक्षित आहे. फक्त आपल्याला त्या कलशाकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण मंजिरी कधीही काहीही करू शकते.